नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी या ठिकाणी पाहत आहोत। चालू घडामोडीवरचं आजचं आपलं लेक्चर क्रमांक 6 आहे। जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। आता आजच्या आपल्या लेक्चर क्रमांक 6 मध्ये आपण राजकीय घडामोडी घेतलेल्या आहेत, ज्या की परीक्षेच्या दृष्टीने काय असतात, अतिशय इम्पॉर्टंट असतात। ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न काय बघा, योग्य विधाने ओळखा। आता इथं आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधान ओळखायला सांगितलंय। बघूया मग, अ ब क 3 विधानं दिलेत आणि याच्यापैकी कोणतं विधान योग्य आहे किंवा किती विधान योग्य आहेत हे आपल्याला शोधायचं आहे। ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान। 20 नोव्हेंबर 2004 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली। विधान हे काय आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवायचंय। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी पार पडली, तर ती 20 नोव्हेंबर 2024 ला पार पडली। त्याच्यानंतर दुसरं विधान बघूया, विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक पार पडली। हे विधान सुद्धा काय आहे, बरोबर आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच काय झाली होती, नांदेड या ठिकाणची लोकसभेची सुद्धा पोटनिवडणूक झाली होती। लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं विधान बघूया, महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणूक पार पडली। हे विधान सुद्धा काय आहे, बरोबर आहे। मग आता जर तुम्ही पाहिलं तर विधान काय आलं आपलं उत्तर, अ ब आणि क तिन्ही बरोबर आलेत। मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। ठीक आहे, मग तुम्हाला इथे किती गोष्टी लक्षात ठेवायच्यात, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात। कोणकोणत्या, एक तर बाबा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी झाली, मतदान कधी झालं, तर कधी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झालं। त्याच्यानंतर लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची एका जागेची पोटनिवडणूक झाली। ती कुठली जागा, नांदेडची जागा। ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेसोबतच झारखंड या राज्यामधील सुद्धा काय झाल्या होत्या, विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या होत्या। या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात, ज्या की परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहेत, अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, मग इथं उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असेल। दुसरा महत्त्वाचा प्रश्न बघूया, कोणत्या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे। मग कोणत्या ठिकाणी देशामधील पहिलं संविधान भवन उभारले जात आहे, तर ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी हे संविधान भवन उभारले जात आहे। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे काय आहे, खूप उपयुक्त आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 3 नंबर। आता हा प्रश्न तुम्हाला थोडासा किरकोळ वाटेल, परंतु परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत ऍक्च्युअल फॅक्च्युअल डाटावरती। ठीक आहे, बघूया, कोतवालांना मिळणाऱ्या मानधनात राज्यात किती रुपये वाढ करण्यात आली आहे। आता काय विचारलंय, कोतवालांना जे मिळणारं मानधन आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती रुपये वाढ करण्यात आली असं विचारलंय। मग याच्यामध्ये किती रुपये वाढ करण्यात आली आहे, 1500 रुपये वाढ करण्यात आली। मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, कोतवालांना पहिलं किती मानधन मिळत होतं, 15,000 रुपये मिळत होते। त्याच्यामध्ये काय केलंय, 1500 ची वाढ झाली, म्हणजे त्यांना आता किती मानधन मिळेल, तर 16,500 रुपये हे कोतवालाचं सध्याचं मानधन आहे। ठीक आहे, मग ही वाढ किती टक्के केली हे पण लक्षात ठेवायचं। किती टक्के वाढ केली, 10% वाढ केलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला एक तर किती रुपये वाढ झाली असं विचारू शकतात, किंवा किती टक्के वाढ झाली असं सुद्धा विचारू शकतात। मग दोन्ही पण लक्षात ठेवायचं, 10% किंवा 1500 रुपये। ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा। आणि पहिला पगार किती होता हे पण लक्षात ठेवा। आता याला पगार म्हणता येणार नाही, याला काय म्हणत असतात, मानधन म्हणत असतात। ठीक आहे, मानधन आणि पगार या दोन्हीमध्ये काय आहे, फरक आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर। सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिली पूर्णपणे पेपरलेस निवडणूक पार पडली। आता काय विचारलंय की कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिली पूर्णपणे पेपरलेस निवडणूक पार पडली। आता हे तर काय महत्त्वाचं आहे, एक तर पहिलं आहे, त्याच्यानंतर हे काय आहे, पेपरलेस आहे, म्हणजे पर्यावरण पूरक आहे। म्हणून तुम्हाला सध्या दोन्ही चॅप्टर महत्त्वाचे असतात, पहिली घडणारी गोष्ट पण महत्त्वाची असते आणि पर्यावरणा संदर्भातल्या घडामोडी सुद्धा काय असतात, महत्त्वाच्या असतात। म्हणून इथं प्रश्न येण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे। ठीक आहे, मग हे कोणत्या राज्यामध्ये पहिली पेपरलेस निवडणूक पार पडली,
तर ही मध्य प्रदेश राज्यामध्ये पहिली पेपरलेस निवडणूक पार पडली। मध्य प्रदेश राज्यामधील रतुआ रतनपूर ही एक ग्रामपंचायत आहे। रतुआ रतनपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक ही काय झाली, कागदाचा वापर न करता पार पडली, म्हणजेच पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने ही काय करली, पार पडली। आता हा काय होता, तिथला मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाचा एक स्तुत्य असा उपक्रम होता। या ठिकाणी जर चांगला आउटपुट आला असलं तर हेच असे उपक्रम काय केले जातात, नंतर हळूहळू जास्त भागावरती म्हणजे कदाचित संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा लागू केलं जाऊ शकतं। ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, आतापर्यंत किती महिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे? आता तुम्हाला माहिती असेल, आतिशी काय झाल्या होत्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर। आता योगायोग असा आहे की आज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा दिल्ली विधानसभेचा निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झालेला असेल, त्याच्यानंतर ठरेल पुढचा मुख्यमंत्री कोण असेल। परंतु सध्या काय विचारले आपल्याला की किती महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, तर किती महिलांनी भूषवलं आहे दिल्लीचं मुख्यमंत्रीपद? 3 महिलांनी। कोणत्या 3 महिला आहेत? तिन्ही पण खूप महत्त्वाचे नावासहित लक्षात ठेवा। शीला दीक्षित काँग्रेसच्या होत्या, त्याच्यानंतर सुषमा स्वराज आपल्या भाजपाच्या होत्या, आणि याच्यानंतर आतिशी मार्लेना या दिल्लीच्या म्हणजे आम आदमी पार्टीच्या काय होत्या, मुख्यमंत्री होत्या। अशा ह्या तिसऱ्या होत्या। त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आतिशी मार्ली या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? तर आतिशी मार्ली ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री होत्या? तिसऱ्या होत्या, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघू, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी पण एक महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCSने घेतलेल्या 100 अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। आता तुम्हाला या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेची तयारी करत असताना आता परीक्षेला थोडा वेळ आहे, शेवटी जाता जाता जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला कशी तयारी करावी लागेल, TCS पॅटर्ननुसार तयारी करावी लागेल। का तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे, म्हणून तुम्हाला TCS पॅटर्न आणि TCSने विचारलेल्या परीक्षा काय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या प्रश्नपत्रिका असणार आहे। ठीक आहे, जाता जाता एक नजर जर यांच्यावर फिरवली तर तुम्हाला 100% परीक्षेमध्ये याचा काय होईल, फायदा होईल। ठीक आहे, त्याचबरोबर आपण काय करतोय, तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ICDSच्या सुद्धा नोट्स असतील, परंतु महिला व बाल कल्याणसाठी ICDS नाही, हे लक्षात ठेवा। खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत आहे, तुम्हाला अजिबात ICDS करायची गरज नाही, ते कोणासाठी आहे, ते अंगणवाडी सुपरवायझरसाठी आहे। ठीक आहे, मग जर तुम्ही एवढा स्टडी केला तर परीक्षेमध्ये तुम्ही काय 170 प्लस म्हणजे 170 पेक्षा जास्त मार्क तुम्ही या ठिकाणी काय सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता। ठीक आहे, मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर तुम्ही ऑफरनुसार टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला आज ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, ते तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे। या नंबरवरती 149 रुपये पे करा आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती शेअर करा मित्रांनो। व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF स्वरूपामध्ये आपलं संपूर्ण मटेरियल तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, बरेच जण मेसेज करतात सर मटेरियल कसं देणार आहेत, तर तुम्हाला मटेरियल हे व्हॉट्सॲपवरती PDF स्वरूपामध्ये तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल भेटणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 6 नंबर, पुढीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने भारतात एकाच वेळी निवडणूक घेण्याची शिफारस केली आहे?
मग कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतामध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याची शिफारस केली आहे? म्हणजे तुम्ही आता ऐकलं असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारा दिलेला आहे, एक देश एक निवडणूक. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे किंवा ड्रीम नारा आहे असं आपण म्हणू शकतो. मग याच्यासाठी कोणती समिती नेमली होती? रामनाथ कोविंद समिती नेमली होती. आणि या समितीने शिफारस काय केली की बाबा तुम्ही एकाच वेळी राज्याच्या, संपूर्ण भारतामधील राज्याच्या विधानसभा आणि भारताची लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेऊ शकता, अशी शिफारस रामनाथ कोविंद या समितीने केलेली आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा आणि ज्वलंत असा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा 7 नंबर, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता काय विचारलंय? लोकसभेच्या हंगामी म्हणजेच काय, प्रोटेम म्हणून अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर कोणाची? भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आली. हे लगातार 7 वेळेस काय झालेत, खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांची या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा हा काय प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय बघा, कोणाची राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणाची फेरनिवड करण्यात आली आहे? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी काय फेरनिवड करण्यात आली. म्हणजे अगोदर सुद्धा अध्यक्ष कोण होते? तेच होते, परंतु त्यांचा कार्यकाळ संपला, त्याच्यानंतर पुन्हा काय केलंय, त्या समितीवरती पुन्हा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी MPSCने प्रश्न विचारला होता मागच्या वर्षी या राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदावरती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याच्या विधानसभेने बेकायदेशीर वसाहतींचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी 3 सप्टेंबर 2024 रोजी कायदा मंजूर केला आहे? कोणत्या राज्याने कायदा मंजूर केला आहे? पंजाब राज्याने हा कायदा मंजूर केला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अभ्यास करताना तुम्हाला काहीतरी ट्रिक्स किंवा काही मेथड वापरायचे असतात. आता इथं तुम्हाला फक्त पंजाब राज्य लक्षात ठेवायचं आहे. पंजाबने काय केलंय बाबा, की बेकायदेशीर वसाहतींचा प्रसार रोखण्यासाठी काय केलाय, कायदा केलाय. तारीख लक्षात ठेवायची नाही, कायद्याची तारीख कधी तुम्हाला लक्षात ठेवायची. हा जर हा कायदा महाराष्ट्र विधानसभेने केला असता तर तुम्हाला तारीख लक्षात ठेवावी लागली असती. बाहेरचा असेल तर शक्यतो तर तारखा विचारत नाहीत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 10 नंबर, कोणत्या राज्याने बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा ती मेंदूमृत म्हणजेच काय ब्रेन डेड झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले अपराजिता महिला आणि बाल विधेयक मंजूर केलं आहे? कोणत्या राज्याने केलं हे? तर हे पश्चिम बंगालने केलेलं आहे विधेयक. लक्षात ठेवा, विधेयकाचं नाव काय आहे, कायद्याचं नाव काय आहे, अपराजिता महिला आणि बाल विधेयक. खूप महत्वाचं. याच्यामध्ये कशाची शिक्षा असणार आहे? डायरेक्ट तुम्हाला फाशीची शिक्षा असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 11 नंबर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहकार्याने कोणत्या ठिकाणी भारतातील मानव अधिकारावरील 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम? तर इम्फाळ या ठिकाणी. आणि कोणी आयोजित केला होता? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने. आता हे मानवाधिकार आयोगाने आयोजित केला होता म्हणून हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत असेल, कुठंही जर मानवी हक्काचं उल्लंघन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो टॉपिक काय होतो, हायलाईट झालेला असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले आहे? कोणत्या न्यायालयाच्या? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आणि चिन्हाचं अनावरण केलं. आणि कोणाच्या हस्ते झालंय हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि चिन्हाचं अनावरण कोणाच्या हस्ते झाले? ऑप्शन देते, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड. मग कोणाच्या हस्ते झालं असं विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवायचं. कोणाच्या हस्ते? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय झाले, या चिन्हाचं आणि ध्वजाचं अनावरण केलेलं आहे. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाली त्या कार्यक्रमामध्ये हे केलेलं आहे. ठीक आहे, 13 नंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या ठिकाणी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं? मग कोणत्या ठिकाणी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?
तर दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कोणत्या ठिकाणी केलंय आणि कोणी केलं उद्घाटन, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आणि कशाचं, तर राष्ट्रीय परिषदेचं. पण कोणाची होती राष्ट्रीय परिषद, तर जिल्हा न्यायपालिकेची. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 14 नंबर. भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाचं उद्घाटन केलं. प्रश्न इथं महत्त्वाचा आपल्याला, की देशातील पहिल्या डिजिटल कोर्टात कुठं झालं किंवा त्याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं, कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कोणत्या राज्यामध्ये आहे ते केरळ. आणि याचं उद्घाटन कोणी केलं हे पण लक्षात ठेवायचं. भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांनी केलं. वरचे त्यावेळेस सरन्यायाधीश होते, आता बदललेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली. लोकलेखा समिती खूप महत्वाची अशी समिती आहे. मग या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली, तर के.सी. वेणुगोपाल. हे कोणत्या पक्षाचे आहेत, तर हे काँग्रेसचे आहेत. मग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो, तर कोणत्या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातील असतो, लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे हा काय असतो, विरोधी पक्षाचा असतो. म्हणून त्या नियमानुसार इथं काँग्रेसच्या के.सी. वेणुगोपाल यांची काय केलेली आहे, या ठिकाणी अध्यक्षपदी निवड केलेली आहे लोकलेखा समितीच्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, लोकसभेच्या ज्या समित्या असतात ह्या समित्याच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड कोण करतं, तर लोकसभेचे अध्यक्ष करतात. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि सध्या आपल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत, तर ओम बिर्ला आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय 13 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आला. आता काय विचारलं आपल्याला, की बाबा जे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आहेत या नगराध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा केलाय, तर किती वर्षाचा केलाय, 5 वर्षाचा केलाय. मग पहिला किती होता, तर पहिला 2.5 वर्षाचा होता. आता 13 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार किती केलाय, 5 वर्षाचा कार्यकाळ केलाय. कुणाचा, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा. लक्षात ठेवा. ठीक आहे. 17 नंबर. केंद्र सरकारने 7 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या माहितीनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्याने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. जो शिक्षण हक्क कायदा आहे खूप महत्त्वाचा कायदा आहे. त्यालाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. हा जो कायदा आहे याची अंमलबजावणी कोणत्या राज्याने केली नाही असं आपल्याला विचारलंय. मग कोणी केली नाही बघा, पंजाब, तेलंगणा, केरळ आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यामध्ये शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली नाही अशी माहिती कोणी दिली, केंद्र सरकारने दिली. म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे, 100% खरी माहिती असणारी आणि खरी धरावी लागणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 18 नंबर. पुढीलपैकी कोणत्या भवनातील दरबार हॉल व अशोक हॉलचे नामकरण गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप असे करण्यात आलेले. मग कोणत्या ठिकाणी आहेत हे, तर राष्ट्रपती भवनामधले. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचं नामांतरण काय केलंय, तर गणतंत्र मंडप केलंय. आणि अशोक हॉलचं नामांतरण काय केलंय, अशोक मंडप केलंय. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबर. ADR या संस्थेने जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रादेशिक पक्षामध्ये पहिल्या स्थानी कोणता पक्ष होता. म्हणजे कोणत्या पक्षाला सर्वाधिक देणी म्हणजे पैसे या ठिकाणी प्राप्त झाले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर कोणत्या, भारत राष्ट्र समिती, यालाच काय म्हटलं जातं, BRS. हा त्याचा काय शॉर्ट फॉर्म आहे. ह्या पक्षाला, आता इथं काय विचारलं आपल्याला, प्रादेशिक पक्ष विचारलंय ना, म्हणून प्रादेशिक पक्षामध्ये काय, भारत राष्ट्र समिती हे आपलं उत्तर येईल. जर आपल्याला इथं राष्ट्रीय पक्ष विचारलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं, BJP हे आपलं उत्तर आलं असतं. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर राष्ट्रीय पक्ष विचारलं तर भाजपा लिहायचं, प्रादेशिक पक्ष विचारलं तर BRS लिहायचं. दोन्हीमध्ये गोंधळ होऊन द्यायचा नाही. आणि ही यादी कोणी जाहीर केली, तर ADR ही एक प्रायव्हेट खाजगी संस्था आहे, त्यांनी ही यादी जाहीर केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले, कोणत्या पक्षाचा विजय झाला, तिथं लेबर पार्टी, त्यालाच काय म्हटलं जातं, मजूर पक्ष, या पक्षाचा विजय झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 21 नंबर. महत्वाचा प्रश्न आहे. जादूटोणा विरोधी तसेच एखाद्या महिलेला चेटकीन म्हणून होणारा तिचा छळ रोखण्यासाठी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणतं.
मग देशातील पहिलं राज्य कोणतं आहे की ज्यांनी काय केलंय, जादूटोणा विरोधी किंवा एखाद्या महिलेला चेटकीन म्हणून तिचा होणारा छळ थांबवण्यासाठी कायदा केलाय असं, तर ते राज्य आहे बिहार राज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. 1 जुलै 2024 रोजी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेने राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 मंजूर केलं? मग कोणत्या राज्याच्या विधान परिषदेने केलंय? तर हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेने हे विधेयक मंजूर केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, कधी केलंय? 1 जुलै 2024 रोजी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, महत्वाचा 23 नंबर. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे फौजदारी कायदे कधीपासून अंमलात आले किंवा कधीपासून लागू झाले? खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे कधीपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून हे कायदे लागू झालेत. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तारीख तुम्हाला 100% या ठिकाणी तारीख विचारली जाणार, म्हणून तारीख तोंडपाठच ठेवा. आपलं काम कसं आहे, जिथं प्रश्न विचारणार ना तिथं मी तुम्हाला 100% सांगणार की हे तुम्हाला तोंडपाठच करायचं आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, 1 जुलै रोजी काय झालंय, भारतामध्ये 3 नवे फौजदारी कायदे अंमलात आले आहेत. त्या तिघांचे नाव काय आहेत लक्षात ठेवा. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम किंवा भारतीय पुरावा अधिनियम म्हणतो याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 25 नंबर. 23 नंतर डायरेक्ट 25 आला का? 24 इथं नाहीचे. ठीक आहे, काही हरकत नाही. एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आता संयुक्त संसदीय समिती खूप महत्वाची असते. मग याचे अध्यक्ष कोण आहेत? PP चौधरी आहेत. कोणती संयुक्त संसदीय समिती? एक देश एक निवडणूक याच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, नीलम गोरे आणि राम शिंदे. तर या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.